परंतु ऑपॅम्प आपण ऍम्प्लिफिकेशन मध्ये वापरतो. आता ट्रान्झिस्टरही वापरतो, पण ट्रान्झिस्टरचा गेन ऍज कम्पेअर टू ऑपॅम्प इज लेस. आणि मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करतो आपण ऑपॅम्प, मल्टिपल. सो in every application we can use the op-amp device, and this device is the active non-linear device, operational amplifier. तर मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की वी हॅव डिस्कस क्लोज लूप कॉन्फिगरेशन पाहिलं आणि ओपन लूप. आता ओपन लूप मध्ये काय केलं की इनपुट लावलं, त्याला इनपुट पिनला इनपुट व्होल्टेज लावलं, तर आउटपुट काय होतं की स्मॉल व्होल्टेजवर 10 माइक्रोवोल्ट, 1 माइक्रोवोल्ट, 10 माइक्रोवोल्ट, लेस देन 60 माइक्रो. अबे वो छत के ऊपर कैसे चढ़ गया? वो उस छत के 60 ऊपर कैसे चढ़ माइक्रोवोल्ट गया करून पहा कॅल्क्युलेशन. 60 मायक्रोव्होल्टच्या वरती जर सबसे ऊपर छत लावलं पे चढ़ गया भाई, आपण, कैसे? इट इज गोइंग इन द सॅच्युरेशन. कैसे सबसे ऊपर चढ़ म्हणजे सकता है त्याचं भाई जे कोई? वर्किंग व्होल्टेज कैसे? आहे त्याच्या वरती ऐसा जातं. कैसे हुआ? म्हणजे क्यों हुआ? इट इज बहुत नॉट गलत हुआ. इन द वर्क. तो ऑपॅम्प वर्किंग मध्ये राहत नाही. तसंच भाई हैकर APT वैकर है पण क्या? तसंच आहे, BJT पण तसंच आहे. ट्रान्झिस्टर मध्येही पाहिला आपण सॅच्युरेशन मध्ये जातं. इनपुट फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस, it is connected on the forward bias. Both are in the forward bias. The transistor is going in the saturation. Cutoff region, active region, saturation region. असं आपण ट्रान्झिस्टर मध्ये पाहिलेलं आहे. ऑपॅम्प मध्ये काय होतं पहा, ओपन लूप मध्ये स्मॉल व्होल्टेज, किती व्होल्टेज, अप टू 6 व्होल्ट, म्हणजे 60 मायक्रोव्होल्ट मल्टिप्लाइड बाय त्याचा गेन. So what is the open loop gain? 2 into 10 raised to the power 5 to 2 into 10 raised to the power 6. मग 2 into 10 raised to the power 5 असेल तर 60 मायक्रोफोल्ट मल्टिप्लाइड बाय 2 into 10 raised to the power minus मायक्रोफोल्ट करा, 10 raised to the minus 5. So what should be there? There should be the 12 volt. तर आपण 12 व्होल्ट 13 व्होल्ट पर्यंतच वर्क करतो, कारण आपण त्या पॅरामीटर्स मध्ये पाहिलाय स्विंग व्होल्टेज विल बी देअर. स्विंग होते एसी मध्ये, त्याच्यात स्विंग झाल्यानंतर व्होल्टेज सडन चेंज होते, आणि सडन चेंज झाल्याने ऑपॅम्प आयसी डॅमेज व्हायचे चान्सेस असतात. म्हणून आपण काय पकडतो की 12 व्होल्ट 13 व्होल्ट. तर त्यांनी म्हटलेलं आहे डाटा शीट मध्ये, तो स्विंग व्होल्टेज शुड बी गिवन. हा झाला ओपन लूप. मग काय केलं आपण की ओपन लूप मध्ये आपल्याला स्टॅबिलिटी नाही भेटून राहिली. आउटपुट शुड बी चेंज. आउटपुट म्हणजे गेन इज चेंज. मग आउटपुट मध्ये काय भेटते आपल्याला, 3 क्वांटिटी भेटतात. एक व्होल्टेज भेटतो, एक करंट भेटते, आणि फ्रिक्वेन्सी. जेव्हा कुठल्याही क्वांटिटीची व्होल्टेज आहे, मॅग्निट्यूड आपण गोष्ट करतो, व्होल्टेज आहे तर त्याच्यासोबत सोबत करंट आहे, आणि त्याच्यासोबत सोबत फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी जर 0 असेल तर त्याला DC सप्लाय म्हणतो आपण, आणि फ्रिक्वेन्सी जर अबोव्ह दॅट लेवल फ्रिक्वेन्सी आहे त्याला, तर त्याला काय म्हणतो आपण, AC सिग्नल म्हणतो. मग DC मध्ये AC कॉम्पोनंट नसतात का? असतात. आपण पाहिलेलं आहे. आपण कशामध्ये पाहिलं, युनिट नंबर 2 EDCच्या, लो पास सर्किट, हाय पास सर्किट, त्याला म्हणतो आपण इंटिग्रेटर डिफरन्शिएटर. आता आपण या युनिट मध्ये इंटिग्रेटर डिफरन्शिएटरच पाहू. त्याच्यामध्ये पुन्हा त्याची रिव्हिजन, सेम टॉपिक विल बी देअर, फक्त ऑपॅम्प लावलेला आहे. त्याच्या वेळेस RC आणि CR, तर LR आणि RL असं कॉम्बिनेशन केलं होतं लिनियर कॉम्पोनंटचं, पॅसिव्ह कॉम्पोनंटचं. म्हणून त्याला पॅसिव्ह इंटिग्रेटर आणि पॅसिव्ह डिफरन्शिएटर म्हणत होतो. आता ऑपॅम्पनी जे करू ते ऍक्टिव्ह इंटिग्रेटर, ऍक्टिव्ह डिफरन्शिएटर, हे आपण डिस्कस करू. मग जेव्हा आपण ओपन लूपच्या गोष्टी करतो, आपल्याला व्होल्टेज आणि करंट हाय गेन मध्ये भेटतं. दॅट इज इन द 2 raised to the power 10 raised to the power 5. So we means because of open loop we have not getting the stability in the output. थोडंसंही चेंज झालं बिकॉज ऑफ अनस्टेबिलिटी ऑफ द सेकंड स्टेज. डायरेक्ट कपल अनस्टेबल एम्प्लिफायर सेकंड स्टेज पाहिली आहे. थोडासाही चेंज झाला, थोडासा टेम्परेचरचा चेंज झाला, आणि बिकॉज ऑफ टेम्परेचर आपण पाहिलेला आहे ट्रान्झिस्टर मध्ये बीटा अल्फा कसा चेंज होतो, आणि तो कशावर डिपेंड आहे. मग स्टॅबिलिटी करता आपण बायसिंग केलेलं आहे ट्रान्झिस्टरला. तर आता इथे बायसिंग न करता ऑपॅम्प मध्ये काय केलेलं आहे, क्लोज लूप कॉन्फिगरेशन केलं. क्लोज लूप म्हणजे आपण त्याचं आउटपुट फीडबॅकनी इनपुटला दिलं,
आणि तो गेन कंट्रोल केला बाय द फीडबॅक रेजिस्टन्स, त्याला म्हणतो आपण RF रेजिस्टन्स, आउटपुट टू द इनपुट. म्हणजे आउटपुट टू द इनपुट इन्व्हर्टिंग टर्मिनलला लावलं तर आपण त्याला गेन कंट्रोल म्हणतो, म्हणजे स्टॅबिलिटी आणली, ऑपॅम्प मध्ये स्टॅबिलिटी आणली. आणि अकॉर्डिंग टू अवर रिक्वायरमेंट वी कॅन ऍडजस्ट द RF अँड R1 व्हॅल्यू. RF आणि RIN ची व्हॅल्यू ऍडजस्ट करतो. अँड बिकॉज ऑफ दॅट वी आर गेटिंग दॅट मच व्होल्टेज, करंट अँड फ्रिक्वेन्सी. या 3 कॉम्पोनंटला आपण कंट्रोल करतो आणि अप्लिकेशन मध्ये यूज करतो. मग फारच कमी जर इनपुट असेल तर ओपन लूप वापरतो. 60 मायक्रो व्होल्टच्या जर खाली असतात असे करून कुठले कॉम्पोनंट आहे, सेन्सर्स. आपण भरपूरसे सेन्सर वापरतो, इतके सेन्सर वापरतो की आता तुम्हाला तेच आता तुमच्या त्या पुढच्या टॉपिक मध्ये आलं तर अजून डिस्कस करा. सर्व प्रेशर मेजर करायला, डिस्प्लेसमेंट मेजर करायला, फोर्स मेजर करायला, लाईट मेजर करायला, रेडिएशन मेजर करायला, प्रेशर म्हणजे सगळ्या टेम्परेचर मेजर करायला, जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटी आहे, रोटेशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटी आहे, ऑल दिस फिजिकल क्वांटिटी विल बी मेजर बाय द डिव्हाइस अँड दॅट डिव्हाइस इज कॉल्ड ट्रान्सड्युसर. त्याला ट्रान्सड्युसर आणि सेन्सर किंवा सेन्सर म्हणतो आपण. तर त्या सेन्सरचं जे आउटपुट असतं ना, दॅट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. सो ऍट दॅट टाइम वी हॅव रिक्वायर्ड ओपन लूप कॉन्फिगरेशन. त्यावेळेस ओपन लूप कॉन्फिगरेशन आणि क्लोज लूप कॉन्फिगरेशन सुद्धा वापरू शकतो. जर त्याचं गेन ऍडजस्ट केलं तर गेनच्या व्हॅल्यू प्रमाणे पहा ना. आता RF ची व्हॅल्यू समजा 100 किलो ओम घेतली, 10 किलो ओम घेतली, 1K घेतली तर काय होते, समजा 100 किलो ओम घेतली तर RF बाय RI इज द गेन. व्हॉट इज द गेन ऑफ ऑपॅम्प? RF बाय RIN. RF जर समजा 100 किलो ओम घेतली तर 100 इंटू 1000, म्हणजे 1000 म्हणजे एकावरती 5 झिरो डिवायडेड बाय 100 ओम. 100 ओमचे 100 गेले म्हणजे काय, किती गेन भेटला आपल्याला? हाऊ मच गेन विल बी गेटिंग? 1000. मग जर एवढ्या गेननी जर काम होत असेल तर ते नो नीड ऑफ द ओपन लूप. मग आपण अशा प्रकारे आपण ओपन लूप क्लोज लूप करतो. मग आपण काय पाहिलं, त्याच्या दोन्ही मोडला एकाला इनपुट दिलं आणि एक ग्राउंड केलं. तर कशाला समजा पाहू आपण, इन्व्हर्टिंगला इनपुट दिलं. इन्व्हर्टिंग म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल, पिन नंबर 2, आणि पिन नंबर 3 नॉन इन्व्हर्टिंग. आता माझ्यासमोर काहीच नाही, माझ्यासमोर फक्त काय ओपन आहे, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ 741 ऑपॅम्प. पण मी तुमची हे रिव्हिजन घेऊन राहिलो, त्याच्यामुळे आपण नंतर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पाहू आपण. सो वी कॅन से दॅट वेन इनपुट व्होल्टेज म्हणजे इनपुट सिग्नल, कशाचंही सिग्नल जे तुम्हाला ऍम्प्लिफाय करायचं आहे. इनपुट वर्किंग व्होल्टेज इज डिफरंट थिंग, ते लक्षात ठेवा. समजलं का तुम्हाला? वर्किंग व्होल्टेज वेगळं आहे. वर्किंग म्हणजे त्या ऑपॅम्पला वर्क करण्याकरता लागणारं व्होल्टेज म्हणजे प्लस VCC मायनस V. समजलं का? पिन नंबर 4 आणि पिन नंबर 7. 7 म्हणजे प्लस VCC आणि पिन नंबर 4 म्हणजे मायनस V. हे वर्किंग व्होल्टेज आहे. सिग्नल म्हणजे कुठलाही सिग्नल. समजा आता मी बोलत आहे तर माझा सिग्नल काय राहील की हा जो मायक्रोफोन आहे, मायक्रोफोनचा आउटपुट. सो मायक्रोफोन आउटपुट इज व्हेरी स्मॉल बट दॅट विल बी एम्प्लिफाय बाय ऑपॅम्प. तर हा सिग्नल कशाला दिला आपण? ऑपॅम्पला दिला. इट विल बी अटेन्युएट द सिग्नल. ऑपॅम्पला दिलं आणि ऑपॅम्पला सिग्नल दिल्यावरती त्याला एम्प्लिफाय केलं त्या रेंजमध्ये. मग त्याचं A to D करा कन्वर्ट, B to A करा, एम्प्लिफिकेशन करा, मग डिस्प्ले करा, रेकॉर्डिंग करा त्या सिग्नलचं, किंवा कंट्रोलिंग करा. म्हणजे समजा फॅन ऑन ऑफ करायचा आहे, TV ऑन ऑफ करायचा आहे, AC ऑन ऑफ करायचा आहे, म्युझिक सिस्टीम ऑन ऑफ करायची आहे, सर्व म्युझिक एकत्र करायचे, ऍडिंग करायचे आहे, समिंग करायचं आहे. हे सगळे आपण अप्लिकेशन त्यांनी करतो. The input signal is connected to the inverting and non-inverting is connected to the ground. So what should be the output? हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. What should be the output? V0 is equal to A into VID. So V output is equal to A काय आहे? गेन, व्होल्टेज गेन, करंट गेन.
गेन काय आहे? दॅट इज द रेशो ऑफ मायनस आर एफ बाय आर इन. कशाचा? इन्व्हर्टिंग ऑप एम्पचा. आता हे सगळं कामात येणार आहे आपल्याला हे ऍप्लिकेशन मध्ये. आर एफ बाय आर आय काय आहे? मायनस आहे तो. मग त्याला आपण काय म्हणतो? निगेटिव्ह फीडबॅक. आणि व्होल्टेज किती आहे? दोघाचा डिफरन्स V1 मायनस V0. V1 किती आहे? 0 आहे. आणि V2 किती आहे? मायनस V इन. म्हणजे म्हणून आपण मायनस मायनस बाहेर आलं. मायनस आर एफ बाय आर आय. निगेटिव्ह गेन. सो व्हेन नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज कनेक्टेड टू द ग्राउंड, आपण कुठला कॉन्सेप्ट वापरतो? व्हर्च्युअल ग्राउंड. जेव्हा नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड आहे, we have to consider that VB is also the ground and that ground is the virtual ground. आणि याच्या प्रकारे आपण KCL लॉनी इनपुट करंट इज इक्वल टू आउटपुट करंट आपण इक्वेशन काढतो आणि आपल्याला इक्वेशन काय भेटते? V0 इज इक्वल टू मायनस आर एफ बाय आर आय इंटू VID. VID म्हणजे समजून घ्या, तुम्हाला जे व्होल्टेज दिलाय V2 V. सेकंड ऑप एम्प सेकंड कॉन्फिगरेशन काय आहे? सेकंड कॉन्फिगरेशन इज द नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर म्हणजे V in is connected to the positive terminal and negative both terminals will be there. तर पॉझिटिव्ह टर्मिनलला, पॉझिटिव्ह टर्मिनल कुठला आहे? नॉन इन्व्हर्टिंग. पिन नंबर 3. तर याला कनेक्ट करतो इनपुट सप्लाय. पहिलं इनपुट सप्लाय कशाला कनेक्ट करत होतो? निगेटिव्हला. आता इनपुट सप्लाय चेंज केला आणि जो इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे त्याला काय कनेक्ट केलं? ग्राउंड. मग आपण याला काय म्हणतो? व्हर्च्युअल शॉर्ट सर्किट. हा जो इनपुट दिला हा त्या VB सोबत शॉर्ट होऊन राहिला. VB शॉर्ट. व्हर्च्युअली इट इज शॉर्ट. प्रॅक्टिकली वी कॅनॉट कनेक्ट दॅट. We cannot connect the VA to VB, but virtually it is a short because of we have discussed all these things. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? नॉन इन्व्हर्टिंग. आणि नॉन इन्व्हर्टिंगचा इनपुट करंट इज इक्वल टू आउटपुट करंट. तो काढला आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट इक्वेशन काय भेटलं? V0 इज इक्वल टू गेन इंटू V इनपुट. तर गेन काय भेटला? 1 प्लस आर एफ बाय आर आय. आर एफ आर आय हा इन्व्हर्टिंग टर्मिनलला लावलेलंच आहे, परंतु इनपुट जर नॉन इन्व्हर्टिंगला लावला तर त्याचा गेन काय भेटतो? 1 प्लस आर एफ बाय आर आय. बट दॅट इज द पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टीम. नॉन इन्व्हर्टिंग सिस्टीम इज द पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टीम. जो इनपुट आपण कनेक्ट केला आणि आउटपुट भेटलं त्याचा फेज शुड बी द सेम. पण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजे फेज इज द आउट ऑफ 180 डिग्री फेज. म्हणजे त्याचा फेज काय होतो? ऑपोजिट भेटतो आणि त्याचं ऍम्प्लिफिकेशन होते. आता जेव्हा आपण व्होल्टेज पाहिलं, करंट पाहिलं, त्याच्यासोबत आपल्याला फ्रिक्वेन्सी आलीच. मग फ्रिक्वेन्सी क्लोज लूप मध्ये काय आहे, ओपन लूप मध्ये काय आहे, आपण याचं डिस्कशन करतो. सो व्हेन वी हॅव टू डिस्कस द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ 741 ओम ऑप एम्प, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आणि फ्रिक्वेन्सी कॉम्पेन्सेशन, हाऊ वी कॅन कॉम्पेन्सेट दॅट फ्रिक्वेन्सी 741 ओम ऑफ एम्प, याच्यावरती 7 मार्काचा क्वेश्चन येतो आणि हा तुम्हाला नॉलेजसाठी लक्षात ठेवावाच लागतो. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स काय आहे? This curve is across the x-axis, y-axis and x-axis. So on x-axis, frequency will be there, frequency of op-amp. And that frequency of op-amp should be in the maximum range 1 megahertz. हा op-amp किती frequency देतो आपल्याला? 1 megahertz. याच्यापेक्षा जास्त जर frequency पाहिजे असेल तर other circuitry will be connected to the output and तो कॅस्केडिंग विल बी देअर. फ्रिक्वेन्सी जर वाढवायची असेल तर. परंतु हा देतो आपण एक्स ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी फ्रॉम 1 हर्ट्ज टू 1 मेगाहर्ट्ज. दॅट वी हॅव शोन ऑन द इन द रिस्पॉन्स. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आपण पाहू. आणि वाय ऍक्सिस वर काय आहे? गेन. तर जेव्हा आपण क्लोज लूपचा गेन पाहतो त्यावेळेस क्लोज लूप गेन इज व्हेरी हाय, इन द रेंज ऑफ 2 raised to 10⁵ गेन, ओपन गेन. आणि
डीबी मध्ये आपण गोष्ट केली, समजा ऑडिओ फ्रिक्वेन्सी, ऑडिओ व्हिडिओ मध्ये, तर आपण डीबी मध्ये पाहतो. लॉगॅरिथमिक, डीबी म्हणजे डेसिबल. तर डेसिबलचा अभ्यास का करतो? दॅट फ्रिक्वेन्सी रेंज इज व्हेरी व्हेरी हाय, सो वी कॅनॉट काउंट इन अ plus minus calculation. That scale should be the logarithmic scale. That is not the linear scale. Linear non-linear scale नहीं है ती logarithmic scale है in that multiple range, so that we can discuss the dB. The gain should be discussed in the dB. So what is that dB? So gain is equal to 20 log gain to the base 10. आणि आपण हे पण पाहिलेलं आहे, डिफरन्शियल गेन आणि कॉमन मोड गेन जर असेल आपल्याजवळ, तर आपण फ्रिक्वेन्सी आपण गेन कसा काढतो? इज 20 लॉग एडी बाय एसी टू द बेस 10. त्यांनी आपण लॉगॅरिथमिक गेन काढू शकतो. सो इन वाय ऍक्सिस गेन विल बी देअर अँड एक्स ऍक्सिस फ्रिक्वेन्सी विल बी देअर. आता या रिस्पॉन्स मध्ये काय पाहिलं जातं? जसा गेन कमी कमी होतो तशी फ्रिक्वेन्सी वाढते, किंवा असं म्हणा, जसा जसा गेन वाढतो तशी फ्रिक्वेन्सी कमी होते. हाय फ्रिक्वेन्सी, हाय गेनला फ्रिक्वेन्सी वी हॅव गेटिंग अप टू द 5 हर्ट्ज, फक्त 5 हर्ट्ज पर्यंत भेटते. म्हणजे वी कॅन से दॅट इज द डीसी आउटपुट. वी कॅन से दॅट इज द डीसी आउटपुट, बट इट्स फ्रिक्वेन्सी इज 5 हर्ट्ज. 0 हर्ट्जला आपण काय म्हणू? डीसी आउटपुट. गेन जसा जसा कमी होतो किंवा जसा जसा वाढतो, जसा जसा गेन वाढतो तशी तशी फ्रिक्वेन्सी कमी होते. जसा जसा गेन कमी होतो, जर झिरो गेन झाला, कमी कमी गेन झाला, तर वी आर गेटिंग द 1 मेगाहर्ट्ज. सो व्हॉट शुड बी देअर? इट टेल्स अस, आपण याच्यामध्ये पाहू, it tells us how does the gain of an amplifier respond to the differential amplifier. It is plot of voltage gain in dB versus frequency. Gain versus frequency. आपला रिस्पॉन्स काय आहे? गेन वर्सेस फ्रिक्वेन्सी. Let us build up on the frequency response of 741 op-amp closed loop. Closed loop मध्ये आपण पाहू. Since the op-amp is generally used in the closed loop configuration, a study of closed loop frequencies thus important topic to be investigated. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे हाय गेनला काय आहे? सो ऑब्झर्वेशन विल बी observe. What should be the observation? Bandwidth is defined as the range of frequency over which the gain maintain constant. जी आपण 1 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी पाहतो, दॅट इज नॉट द बँडविड्थ ऑफ द ऑपॅम्प. हे लक्षात ठेवा. बँडविड्थ 1 मेगाहर्ट्ज नाही आहे. ज्या गेनला फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते, वी कॅन से दॅट इज द बँडविड्थ. आपण कशामध्ये पाहिलेलं आहे? ऑसिलेटर मध्ये पाहिलेलं आहे. ऑसिलेटर मध्ये पाहिलं, मल्टीस्टेज एम्प्लिफायर मध्ये पाहिलं आहे. मल्टीस्टेज एम्प्लिफायर मध्ये तो एम्प्लिफाय जो कोणता एम्प्लिफायर पाहिलेला आहे, डायरेक्ट कपल पाहिला, आरसी कपल पाहिला, ट्रान्सफॉर्मर कपल पाहिला, तर तो फ्रिक्वेन्सी देतो इन दॅट रेंज. आरसी कपल, आपण आरसी कपल मध्ये फ्रिक्वेन्सी रेंज पाहिली होती 100 किलो हर्ट्ज टू द 10 किलो हर्ट्ज. दॅट इज द फ्रिक्वेन्सी बँडविड्थ. जसं तुम्हाला बँडविड्थची मी गोष्ट केलेली आहे. FM आपण जसं रेडिओ लावतो त्याच्यामध्ये FM बँड आहे, तर FM बँड हॅज इट्स बँडविड्थ. म्हणजे त्या रेंज मध्ये तुम्ही फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करू शकता, ट्यून करू शकता, आणि तो सिग्नल तुम्ही ऐकू शकता, पाहू शकता. बँडविड्थ विल बी देअर. AM हॅज इट्स बँडविड्थ. एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन हॅज द बँडविड्थ. SW हॅज इट्स बँडविड्थ by RLC circuit. The bandwidth will be adjusted. That is the band, and in that band we can move from minimum frequency to maximum frequency by variable capacitor. Variable capacitor ने आपण frequency change करतो. तर bandwidth काय आहे? Bandwidth is defined as the range of frequency over which the gain remain constant. तुमचा gain constant म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीला जो गेन कॉन्स्टंट असला पाहिजे.
समजा गेन चेंज झाला तर मग फ्रिक्वेन्सी व्हेरी झाली. गेन फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट नाहीये, त्यावेळेस फ्रिक्वेन्सी चेंज झाली. फ्रिक्वेन्सी कमी झाली किंवा फ्रिक्वेन्सी गेन कमी झाला किंवा वाढला तर फ्रिक्वेन्सी बदलून राहिली. वी कॅनॉट से दॅट बँडविड्थ. तर या याच्यावरती आपण क्लोज लूप आणि ओपन लूप मध्ये कसा कॉन्स्टंट भेटतो, कशी फ्रिक्वेन्सी रोल ऑफ होते, कशी पर्टिक्युलर डिकॅडला गेन चेंज होतो, हा आपण त्या ग्राफिकल डिस्कशन वरून डिस्कशन करू. Bandwidth is denoted by BW and gain can be open loop and closed loop are inversely proportional to each other. That is inversely proportional to each. Bandwidth is inversely proportional to the gain of the dB. Gain of the dB. With negative feedback in operation, the gain decreases at the same time bandwidth increases. गेन डिक्रीज होतो पण बँडविड्थ इन्क्रीज होते ऑन द निगेटिव्ह साइड, 0 लेस दॅन 0. मग द प्रॉडक्ट ऑफ क्लोज लूप गेन ACL, म्हणजे क्लोज लूप गेनचा गेन काय म्हणतो त्याला आपण ACL गेन. क्लोज लूप बँडविड्थ BW इज सेम ॲज द प्रॉडक्ट ऑफ ओपन लूप गेन AOL इंटू ओपन लूप बँडविड्थ. तो काय आहे, सेम आहे. प्रॉडक्ट शुड बी द सेम. ACL इंटू बँडविड्थ इज इक्वल टू, म्हणजे क्लोज लूप आणि ओपन लूपचा प्रॉडक्ट दॅट शुड बी द सेम. हा प्रॉडक्ट सेम आहे. सो द ऑपरेशनल एम्प्लिफायर 741 गेन ऑफ द ओपन लूप इज 2 into 10⁵. बँडविड्थ इन 5 हर्ट्ज, म्हणजे 5 हर्ट्जला तो गेन किती असतो, 2 into 10⁵. व्हेरी लार्ज गेन विल बी देअर ॲट दॅट टाइम. बँडविड्थ शुड बी द, नॉईज काय येऊन राहिला ते, हा, बँडविड्थ शुड बी द 5 हर्ट्ज. AOL इंटू बँडविड्थ 1 मेगाहर्ट्ज. पहा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ओपन लूप गेन इंटू बँडविड्थ इज इक्वल टू 1 मेगाहर्ट्ज. त्याचा ओपन लूप गेन आणि बँडविड्थ मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला फ्रिक्वेन्सी किती भेटून राहिली, युनिटी गेन बँडविड्थ. सो दॅट फ्रिक्वेन्सी विल बी गेटिंग बाय द ऑप एम्प इज 1 मेगाहर्ट्ज. मग तुम्ही क्लोज लूप मध्ये काय करता की हा गेन चेंज करता. गेन चेंज केल्यावर फ्रिक्वेन्सी चेंज होते. सो बट क्लोज लूप फ्रिक्वेन्सी अँड बँडविड्थ क्लोज लूप मध्ये आणि ओपन लूप मध्ये वी हॅव गेटिंग द 1 मेगाहर्ट्ज. फ्रिक्वेन्सी विल बी गिवन बाय द ऑप एम्प इज मॅक्झिमम 1 मेगाहर्ट्ज. त्याचा प्रॉडक्ट 1 मेगाहर्ट्ज आहे, परंतु तो व्हॅरी होतो अकॉर्डिंग टू गेन, युनिटी गेन बँडविड्थ. वी कॅन से दॅट इज द युनिटी गेन बँडविड्थ. आता पहा, ॲट 1 मेगाहर्ट्ज, the gain of the 741 is the unity, hence the name is unity gain bandwidth. 1 megahertz ला त्याच्या प्रॉडक्टला. सो रेफरिंग द सर्किट, आपण आता हे सर्किट पाहू. सर्किट पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक वेगवेगळे पॉइंट पाहिले आहे, दॅट इज द ABC पॉइंट. आता एक आपण सर्किट पाहिलेलं आहे. आता या सर्किटचं स्टडी करू की याची गेन काय आहे आणि फ्रिक्वेन्सी काय देऊन राहिला. आणि दिस सर्किट क्लोज लूप गेन मल्टिप्लाइड बाय बँडविड्थ इज द 1 मेगाहर्ट्ज. परंतु फ्रिक्वेन्सी काय व्हेरिएशन, दॅट मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 1 मेगाहर्ट्ज, परंतु आपल्याला आउटपुट कसं चेंज होतं. काय केलेलं आहे आपण, हा जो फीडबॅक रेजिस्टन्स आहे इट इज कनेक्टेड इन द 100 किलो ओम and input resistance is the 100 ohm and Vin is connected to the negative terminal, means integrating. So in inverter and non-inverter, तर याला काय म्हणतो आपण, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा आपण गेनचं डिस्कस केलेलं आहे. तर ऍट दॅट टाइम व्हॉट शुड बी देअर, क्लोज लूप गेन काय आहे, आउटपुट वर्सेस इनपुट इज इक्वल टू -RF/RI. आपण हे डिस्कस केलेलं आहे. V0 इज इक्वल टू, काय इक्वेशन आहे याचं, V0 इज इक्वल टू A इंटू VID.
व्हीआयडी म्हणजे इनपुट डिफरन्शियल इनपुट व्होल्टेज. तर डिफरन्शियल इनपुट व्होल्टेज काय आहे, व्ही इन, आणि नॉन इन्व्हर्टिंग ग्राउंड आहे म्हणजे 0 मायनस व्ही इन. तर मायनस आर एफ बाय आर आय. गेन काय आहे, आर एफ बाय आर आय. तर गेन किती आला, जेव्हा 100 किलो ओम फीडबॅक रेजिस्टन्स घेतलं आणि इनपुट रेजिस्टन्स 100 ओम ठेवलं, तर गेन किती आला, 100. सो गेन शुड बी द 1000. गेन किती आला, 1000. तर क्लोज लूप गेन, क्लोज लूप गेन किती येतो पहा, कोणचा, लॉगॅरिथमिक. हा गेन आलेला आहे आपला ऑपॅम्प गेन. आता आपण लॉगॅरिथमिक गेन पाहू. तर लॉगॅरिथमिक गेन ACL इज इक्वल टू 20 लॉग 1000. गेन हा 1000 गेन आहे, ए बाय ए टू द बेस 10. तर गेन किती आला आपला क्लोज लूपचा, 1000, म्हणजे 10 रेस टू दी पॉवर 3. मग 10 लॉग 10 टू द बेस 10 1 झाला, आणि 3 मल्टिप्लाय 20 ला गेला तर किती झाला, 60 dB. म्हणजे हा 1 डिकॅड 2 डिकॅड दॅट शुड बी चेंज. पहिले काय घेतलेलं आहे आपण, 100 dB. 100 dB इज द मॅक्झिमम. 100 dB इज द मॅक्झिमम वेन गेन इज 2 इंटू 10⁵ आपण ग्राफ वरून डिस्कस करू. पण समजा 1000 असेल तर गेन काय आहे, 60 dB आहे. सपोज द गेन इज 100. पहिले काय पाहिलं आपण, गेन 1000 आहे. नंतर आपण काय पाहिलं, गेन 100 आहे. 100 गेन केव्हा होईल, तर या फीडबॅक रेजिस्टन्स आणि इनपुट रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू चेंज करावं लागत. तर फीडबॅक रेजिस्टन्स किती घेतलं, 100K, आणि इनपुट रेजिस्टन्स वाढवलं आपण. इनपुट रेजिस्टन्स काय केलं, 1K. म्हणजे काय झालं, आर एफ बाय आर आय. सो आर एफ बाय आर आय इज द रेशो ऑफ क्लोज लूप गेन 100 किलो ओम डिवायडेड बाय द 1000 ओम. 100 त्याच्यावरती 3 झिरो ठेवा, दॅट इज द ओम, आणि 1000. तर 100 आला आपला गेन. सो व्हॉट इज द क्लोज लूप गेन, द क्लोज लूप गेन इज द 40 dB. सो इट शुड बी चेंज इन द डिकॅड. तेवढ्या डिकॅडला किती चेंज होऊन राहिला गेनचा आणि फ्रिक्वेन्सीचा, तो डिस्कस करू. आता आपण अजून पुन्हा गेन व्हॅरी करू. गेन व्हॅरी कशाने करू आपण, रेजिस्टन्सनी. तर फीडबॅक रेजिस्टन्स 100 किलो ओम घेतलाय आणि इनपुट रेजिस्टन्स वाढवलं 10 किलो ओम. तर क्लोज लूप फीडबॅक फ्रिक्वेन्सी किती आली, 10. सो लॉग 10 टू द बेस 10. तर 10 टू द बेस 10 1 झाला, म्हणजे गेन किती आला. सो दॅट गेन शुड बी द 20 dB. म्हणजे आपण काय केला, आपल्याजवळ 100 dB होता मॅक्झिमम गेन असताना, ओपन लूप गेन असताना. मॅक्झिमम ओपन लूप असताना वाय ऍक्सिस वर पहिले मॅक्झिमम गेन किती होता, 100. आपण दॅट इज द 106 ॲक्युरेटली, दॅट विल बी डिस्कस ऑन द ग्राफ. तर पहिले आपला 100 होता, नंतर 80 झाला, नंतर 60 झाला, 40 झाला, 20 झाला. दॅट गेन विल बी व्हॅरी इन दॅट डिकॅड. डिकॅड म्हणजे 10 dB ला काय होत गेलं, आणि 10 dB डिकॅडला व्हेरिएशन होत गेलं, आणि बँडविड्थ किती भेटला. बँडविड्थ म्हणजे कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी, अँड आफ्टर दॅट कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी दॅट इज अगेन इन द 1 मेगाहर्ट्ज. तो पुन्हा 1 मेगाहर्ट्ज मध्ये जातो. रोल ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे वगैरे आपण हे सगळं डिस्कशन करू ग्राफ वरती. आता तुम्ही गेन कसा चेंज केला ते लक्षात आलेलं आहे तुम्हाला. आता गेन चेंज केल्यानंतर आपण आता फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पाहू. इट इज द कर्व ऑफ द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ 741 ऑपॅम्प. आणि याला कॉम्पेन्सेट कसं करू, कॉम्पेन्सेशन म्हणजे काय, सो दॅट विल मेंटेन ऑन द कॉन्स्टंट व्हॅल्यू. सो दॅट रेजिस्टन्स शुड बी मेंटेन. आपल्याला काय करावं लागतंय, आउटपुट आणि इनपुट रेजिस्टन्स म्हणजे फीडबॅक रेजिस्टन्स आणि इनपुट रेजिस्टन्स याच्या व्हॅल्यू मेंटेन करावं लागतो. दॅट शुड बी चेंज बिकॉज ऑफ टेम्परेचर इफेक्ट, बिकॉज ऑफ एन्व्हायरमेंट इफेक्ट, बिकॉज ऑफ अनस्टॅबिलिटी ऑफ अनबॅलन्स कंडिशन ऑफ द 2 स्टेज ऑफ ट्रान्झिस्टर. आपण सेकंड स्टेज मध्ये पाहिलेला आहे. जेव्हा 2 याला इनपुट लावलं 2 ट्रान्झिस्टरला, तर आउटपुट घेतलं आपण एका ट्रान्झिस्टर मधून, म्हणजे त्याला अनबॅलन्स आउटपुट म्हणतो. अँड बिकॉज ऑफ दॅट द आउटपुट विल बी व्हॅरी अँड ऑपॅम्प स्टॅबिलिटी इज रिड्यूस. ऑपॅम्प स्टॅबिलिटी रिड्यूस होते. त्याच्यामुळं काय होतो की हा गेन आणि बँडविड्थ प्रॉडक्ट हा व्हॅरी होतो, त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी व्हॅरी होते. तर आता आपण इथे पहा,
या वाय ऍक्सिस वरती पहा काय स्केल दिलेली आहे. 20 dB, 40 dB, 60 dB, 80 dB आणि 100. आपण 100 ला 106 dB म्हटलंय. तुम्ही त्याचा मल्टिप्लिकेशन केलं क्लोज लूपचा 2 into 10⁻⁻6 that should be the gain, maximum gain will be there here. It is a maximum gain is the 106 म्हणजे 100 dB ला आपण पकडलेला आहे. सो दिस स्केल ऑन द वाय ऍक्सिस आणि याच्या मायनस साइडला जर गेले तुम्ही सो दॅट शुड बी द 0 dB, पुन्हा 0 dB. सो इट इज अ 0 dB, -20 dB, -40 dB. मायनसला मायनस गेन इज ऑल्सो देअर. तर आता आपण पहा या एक्स ऍक्सिस वरती काय केलेली आहे फ्रिक्वेन्सी रेंज. सो 1 हर्ट्ज, 10 हर्ट्ज, 100 किलो हर्ट्ज, 10 किलो 1 किलो हर्ट्ज, 10 किलो हर्ट्ज, 100 किलो हर्ट्ज, मॅक्झिमम 1 हर्ट्ज. म्हणजे काय होतो तो क्लोज लूपला दॅट बँडविड्थ विल बी कॉन्स्टंट अप टू द 5 हर्ट्ज. फक्त 5 हर्ट्ज पर्यंत बॅलन्स राहते, कॉन्स्टंट राहते अँड देन ऑप एम्प शुड बी ऑन द 1 मेगाहर्ट्ज. कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी इज व्हेरी व्हेरी लेस इन द हाय गेन. मग आपण गेन कमी केला पर डिकॅड. आपण इथे काय म्हटलेलं आहे -20 dB पर डिकॅड. आपण मायनस मध्ये चाललो, निगेटिव्ह फीडबॅक वापरून राहिलो. निगेटिव्ह फीडबॅक वापरल्यामुळं काय झालं 100चं आपण 90 झालो, 90चं 80 झालो, 80चं 70 झालो, 70चं 60 झालो, 60चं 50 40 पर डिकॅड. तर -20 dB पर डिकॅड. याचा डिकॅड किती घेतलेला आहे 20 dB, -20 dB, -20 लॉग गेन टू द बेस 10. तर 20 dBचा आपण डिकॅड घेतलेला आहे. दिस इज द स्लॉट 60 to 80. It is a slot and we can say that is the decade in 60 dB. 60 dB म्हणजे गेन इज 1000. गेन 1000 आहे आणि त्याचा लॉगॅरिथमिक गेन किती आहे 20 log 1000 to the base 10 is equal to 60 dB. म्हणजे 60 dB ला काय झालं पहा. 60 dB ला बँडविड्थ भेटला आपल्याला फ्रॉम 0 हर्ट्ज टू द सो दिस 1.14 किलोहर्ट्ज. हे पहा इथे दिलेला आहे. So we are getting the 0 hertz to 1 kilohertz. 0 to 1 kilohertz आपल्याला कॉन्स्टंट बँडविड्थ भेटली ऑन 60 dB. पण कॉन्स्टंट 100 पासून इथे काय झालं थोडासा राऊंड अप भेटला अँड दॅट राऊंड अप इज कॉल्ड द रोल ऑफ रेट. रोल ऑफ रेट शुड बी द 6 dB. सो दॅट शुड बी द 6 dB पर डिकॅड. म्हणजे आपण याचा अभ्यास स्टडी करू 3 dB + 3 dB 0.6 dB 0.3 dBचा तो चेंज भेटलेला आहे. तो रोल ऑफ रेट विल बी द देअर. मग आपण असंच पुन्हा 40 dB ला आपण डिस्कस केलं. 40 dB ला काय केलं आपण गेन कमी केला. म्हणजे 60 dB वरून 40 dB वर आलो. गेन कमी केला. तर गेन कमी कशाने झाला आपला फीडबॅक रेजिस्टन्स डिवायडेड बाय इनपुट रेजिस्टन्स दॅट इज द गेन. मग 20 log 100 to the base 10 म्हणजे 10 स्क्वेअर. तर log 10 to the base 10 म्हणजे किती झाला 40 dB. आता ह्या 40 dB ला आपण ग्राफिकल अनालिसिस केला. लॉगॅरिथमिक लॉग टेबल वरती हा ग्राफ काढला जातो. पर्टिक्युलर आउटपुट विल बी गेटिंग अँड अकॉर्डिंग टू दॅट वी आर गेटिंग द सच टाईप ग्राफ ऑन द. याला आपण बोडे प्लॉट वरही काढू शकतो आणि लॉगॅरिथमिक स्केल लॉगॅरिथमिक ग्राफ पेपर जो असतो त्याच्यावरती काढतो आपण. सो आता इथे पहा 40 dB ला सो अप टू 10K इट इज अ कॉन्स्टंट बट दॅट रोल ऑफ शुड बी द 3 dB. हा रोल ऑफ कितीचा आहे 3 dB चा आहे आणि अगेन इट इज गोइंग ऑन द 1 मेगाहर्ट्ज. पहा 60 dB लाही 1 किलोहर्ट्ज नंतर 1 किलोहर्ट्ज किंवा 1.14 त्याच्यानंतर तो रोल ऑफ झाला. इथे किती फ्रिक्वेन्सी भेटली आपल्याला 10 नंतर काय झालं 10 किलोहर्ट्ज. तर 14.8 that value will be find out. The 4.1 hertz is the roll off rate. 4.1 is the roll off rate. म्हणजे तो आपल्याला कॉन्स्टंट नाही भेटत सर्क्युलर भेटतो. काही सर्क्युलर भेटतो. अगेन इट इज गोइंग ऑन द 1 मेगाहर्ट्ज. आपण 20 dB ला पाहू. 20 dB ला गेन किती ऍडजस्ट केलेला आहे आपला 10. मग 10 गेन ऍडजस्ट केलं तर 20 dB ला काय झालं की वी हॅव गेटिंग द लार्ज बँडविड्थ.
जशी जशी बँडविड्थ जसा जसा गेन कमी होऊन राहिला तसा तसा आपल्याला फ्रिक्वेन्सी जास्त भेटून राहिली. पहा, गेन कमी होऊन राहिला, फ्रिक्वेन्सी जास्त होऊन राहिला. आणि आपण समजा डीसी मध्ये गेलो तर आपण तिथून मग 0 नंतर खाली फ्रिक्वेन्सी. सो वी हॅव नॉट गेटिंग द फ्रिक्वेन्सी अप टू द 0. at 0 dB we are getting the 1 megahertz. 0 dB we are getting the 1 megahertz. Below the 0 we are not getting the frequency. So 20 dB, आता 20 dB ला पहा फ्रिक्वेन्सी किती भेटून राहिली. So 20 dB we are getting the frequency up to the 100 kilo ohm, but roll off should be the 41.24 hertz. तर तो तिथनं मूव्ह झालेला आहे. सो वी हॅव गेटिंग द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. आणि कॉम्पेन्सेशन करतो आपण रेजिस्टन्सनी. मग याचा एक टेबल दिलेला आहे. सो व्हॉट शुड बी द टेबल. ओपन लूप गेन काय आहे. ओपन लूप गेन इज द 2 × 10⁵ म्हणजे 106 dB आणि 103 रोल ऑफ भेटलेला आहे. नंतर क्लोज लूप गेनचं काय आहे 1000 dB म्हणजे 60 dB. 1000 गेनच्या वेळेस 60 dB आहे लॉगॅरिथमिक स्केल. सो दॅट शुड बी द 57 dB म्हणजे 3 dB चा रोल ऑफ भेटला. असं एक 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 आपण एकेका गेन वरती याचा क्लोज लूप गेन काढलेला आहे. सो क्लोज लूप गेन इज द 10 आणि ब्रॅकेट मध्ये 20 dB इथे लिहायचं राहिलेलं आहे. सो ओपन लूप फ्रिक्वेन्सी बँडविड्थ किती आहे 5 हर्ट्ज. 5 हर्ट्ज भेटली. इथे फ्रिक्वेन्सी किती भेटली पहा 1.4 किलो हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी किती भेटली 1.4 किलो हर्ट्ज ऍट 60 dB. ऍट 40 dB ला किती भेटली 40 किलो हर्ट्ज 14 किलो हर्ट्ज. आणि 20 dB ला किती भेटली 141 किलो हर्ट्ज 141 किलो हर्ट्ज. अँड आफ्टर दॅट इट इज गोइंग इन द 1 मेगाहर्ट्ज. मग याचा जर प्रॉडक्ट केला समजा हे 2 × 10⁵ इंटू फ्रिक्वेन्सी 1000 इथे 1000 म्हणजे त्याचा 708 इंटू 1.4. आधी इथे काय गेलं 100 तर इथे चुकीचं झालं 708. दॅट इज द 100 इंटू दॅट फ्रिक्वेन्सी. म्हणजे हा जो फ्रिक्वेन्सी आहे दॅट फ्रिक्वेन्सी शुड बी द सेम. गेन शुड बी द सेम 1 × 10⁶ 1 × 10⁶ 1 × 10⁶. गेन इंटू बँडविड्थ दॅट इज द सेम. जो गेन आहे आणि त्याचा बँडविड्थ म्हणजे फ्रिक्वेन्सी हे जर केलं तर दॅट गेन शुड बी द 1 × 10⁶. म्हणजे क्लोज लूप ओपन लूपला. सो वी हॅव गेटिंग द गेन अँड बँडविड्थ शुड बी द 1 × 10⁻⁴. म्हणजे हे जर सगळं जर स्टडी केला इट इज फॉर द ओपन लूप. दिस इज फॉर द ओपन लूप. दिस इज फॉर द ओपन लूप. दिस इज फॉर द ओपन लूप. Conclusion: as a closed loop, ACL reduce the bandwidth of the op-amp is increased. म्हणजे gain is reduced, the bandwidth of op-amp is increased, म्हणजे frequency is increases. That we have discussed the frequency, and after that we have to start the applications of op-amp. After that we have discussed the applications of op-amp in unit number 2. In next lecture we have discussed the applications. Now I have to stop here and I have concluded this frequency part. Okay, bye.